चित्र वेगळं असतं का? अजिबात अशा स्वरूपाचं आकलन अद्यापपर्यंत आमचं नाही. मात्र ते आमचे मित्रपक्ष होते, उभाटा आणि मित्रपक्ष आहेत. आम्ही स्वतंत्र लढण्याची भूमिका जी घेतली होती ती एका रणनीतीचा भाग होता. त्यामुळे असं कुठेही म्हणणं हे घाईच गडबडीचं होईल. मतदान कोणालाही केलं तर कमळ समोरचाच लाईट लागत होतं. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत. एकंदर जे चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललंय. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन घेत नाही. प्रक्रिया ही पार्शलिटीने होत आहे. हे त्रिकाल बाधित सत्य तेच जाणून प्रत्येक निवडणुकीत प्रकर्षाने हाच मुद्दा समोर येत आहे. अजित पवारांनी जलसिंचन प्रकल्प संदर्भात तोंड उघडलेलं त्यांनी गौप्यस्फोट केले होते 2 दिवसापूर्वी की 100 कोटीचा त्यांनी विषय घेतला होता पक्ष फंडासाठी. भाजप आधी असं मत होतं की त्यांच्या जवळ या सिंचनासंदर्भात अजितदादांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे आहेत. आता निवडणूक झाली, खरंच आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार, पुरावे देणार आणि याला काय होईल? ही नुराकुस्ती होती. हे सत्तेसाठी हापापलेले आहेत. मी मारायचं सोंग करतो, तू रडायचं सोंग कर, अशा स्वरूपामध्ये ही एकंदरीत हा सामना संपन्न झालेला आहे. मात्र मुळात 50 खोके एकदम ओके ही बात जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये घुमायला लागली, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि घोटाळा केलेल्या माणसाला सत्तेत सहभागी जेव्हापासून करून घेतलं गेलं, तेव्हापासून नागरिकही हे मतदानाचे पैसे स्वीकारायला लागले आहेत का, असा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहिला आहे. भ्रष्ट राजकीय पक्ष, भ्रष्ट लोक आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करणारं जे सरकार आहे हे आता नागरिकांना भ्रष्ट करायला पाहत आहे की काय, असा एक फार मोठा अस्तित्वाचा प्रश्न हा या निमित्ताने उपस्थित झालाय. बैलगाडीवर पुरावे खरंच द्यावे, कारण देवेंद्र फडणवीसांचंच ते वक्तव्य होतं. मात्र देवेंद्र फडणवीस गजनी आहे. त्यांचे बैलगाडीवर पुरावे, अजितदादा नक्की पिसिंग याच्यासारखे अनेक जे मुद्दे आहेत हे सोयीने विसरणारा हा माणूस आहे, केसाने गळा कापणारा माणूस आहे. आणि आता सत्तेचा जो आलेला अहंकार आहे हा रावणापेक्षाही मोठा आहे. आम्ही यश अपयशाची पर्वा न करता आम्ही ही वैचारिक लढाई या संदर्भामध्ये पुढे गेलो. या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर जिथे शक्य आहे तिथे स्वबळावर, जिथे आघाडी शक्य असेल तिथे आघाडी ही भूमिका घेऊन गेलो. आमचा वैचारिक संघर्षाचा आणि संघटना विस्ताराचा जो अजेंडा होता याही निवडणुकीत आम्ही तो पूर्ण केलाय. किती नगरसेवक निवडून आले? 350 नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतीलच, तशा प्रकारचे कौल प्राप्त आहेत. 5 ठिकाणी काँग्रेसचा महापौर होईल आणि काँग्रेस सत्तेमध्ये 5 व्यतिरिक्त इतर 10 ठिकाणी 15 ठिकाणी थेट स्वरूपामध्ये काँग्रेसचा सहभाग हा महानगरपालिकेच्या सत्तेत आपल्याला आढळून येईल. किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा अजित पवार यांचं अभिनंदन करण्याच्या पहिले निवडणूक आयोगाचंच अभिनंदन करावं असं वाटतं. आणि नंबर 2 वर प्रशासन, मग ते महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचं नंबर 2 वर त्यांचं अभिनंदन करावं लागतं. आणि या निवडणुकीमध्ये तर महापालिका आयुक्त जे आहेत हे देखील यशाचे शिलेदार आहेत. त्यांचे अभिनंदन केलं तर त्याच्यात चुकीचं ठरणार नाही. तर एकमेकावर चिखलफेक केली महायुतीच्या पक्षांनी, आता सोबत राहणार. नुरा कुस्ती होती, त्यांची हिंमत होती तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं. त्यामुळे आता नुरा कुस्ती खेळून झालेली आहे, लुटपुटची लढाई झालेली आहे. आता सत्तेचा मेवा खाण्याकरता सर्वजण पुन्हा तुटून पडतील हे चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल. गोष्टी स्पष्ट होतील. या निवडणुकीचा येणाऱ्या जिल्हा परिषदेत काय परिणाम होईल? प्रत्येक निवडणुकीचा ढंग वेगळा आहे, त्यामुळे परिणाम होईल असा नाहीच. मात्र 12 ज्या नगरपालिका आहेत त्या 12 नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने जी बोगस मतदार, निवडणूक आयोगाला हाताशी धरणं, विड्रॉल उमेदवार करून घेणं, ही जी एक प्रॅक्टिस रचलेली आहे आणि यांचा हा बेछूट स्वरूपामध्ये हा उधळलेला जो घोडा आहे, जो उधळलेला आहे, याचा अर्थ ज्याला नैतिकतेचा लगाम, ज्याला कायद्याची एक चाकोरी असली पाहिजे, ह्यात मध्ये न बसता आता सैराट सत्ताधारी जे निघालेले आहेत त्याचाच कित्ता ते पुढे गिरवतील. मात्र बलिदानाची परंपरा असणारा काँग्रेस पक्ष कुठलीही वैचारिक तडजोड न करता आम्ही 2 हात सामना जरूर या सर्व सत्ताधाऱ्यांशी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.